इथे आले तुम्ही सगळे आणि इथे मला बोलण्याची संधी दिली. ॲक्च्युली हा खूप मोठा अपॉर्च्युनिटी असते तुमच्या मित्रांसोबत बोलणं, तुमचे एक्सपिरियन्स शेअर करणं. आता बरेचसे मित्रमंडळी असेल जे की कॉन्टॅक्ट्समध्ये नाही आहे, बट कधीतरी भेटले रस्त्यानं चालताना येताना, तरी सगळे असे मनमुक्त, म्हणजे 5 मिनटं का होत नाही, 2 मिनटं का होत नाही, सगळे बिझी स्केड्यूलमधनं त्यांचं टाईम वगैरे काढून सगळ्यांसोबत बोलतात. आणि म्हणजे या आयुष्यात असं झालं की आता कोणालाच कोणासाठी वेळ नाही आहे, प्रत्येकजण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये व्यस्त आहे. बट त्यामध्ये अगेन सगळ्यांचे खरंच म्हणजे खूप आभार मानण्यासारखं आहे की त्यांनी हा एवढासा स्नेहसंमेलन त्यांनी घडवून आणलं खूप कमी टाईममध्ये आणि सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. वास्तविक पाहता सरांचे तर खूप आभार मानायला पाहिजेत, कारण की दिवाळीच्या सुट्ट्या आहे, प्रत्येकाला त्यांची फॅमिली, त्यांना वेळ द्यायचा असतो, टाईम स्पेंड करायचा असतो. प्रत्येकाने इथं आले, तुम्ही आमच्यासाठी तुमचा एक दिवस मोलाचा काढला, त्यासाठी तुमचे मनापासून आभारी आहे. आणि सांगायचं म्हणजे आज आम्ही जे पण आहे, ज्या पण लेवलला आहे, सगळे विद्यार्थी असो, तर त्यामध्ये तुमचं सगळ्यात जास्त मोलांचा वाटा आहे, काही असो. कारण की आम्हाला या शिक्षणामध्ये काहीच आम्हाला आयडिया नव्हती, कोणालाच नाही. जेव्हा आम्ही स्कूलमध्ये यायचो, घरचे परिस्थिती विकट असायची सगळ्यांची, पण सरच असे होते, शिक्षकवृंदच असे होते ज्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही शाळेत या, तुम्ही तुमचं आयुष्य घडवा. आणि बऱ्यापैकी इथं आल्यानंतर त्यांनी खूप मार्गदर्शन केलं, बऱ्याचशा गोष्टी केल्या. कदाचित त्यांचा मार अजून पण आठवतो की ज्यामुळे आमचे सगळ्यांचे आज पण करिअर घडलेलं आहे. मोस्ट ऑफ द मुलं इथं बघायचं झालं की कोणी शेतकरी आहे, कोणी नोकरीवरती आहे, बट सगळे आपापल्या आयुष्यामध्ये आता एका स्टॅबिलिटी त्यांनी प्रदान केलेली आहे आपल्या आयुष्यामध्ये. मुली असो, मुलं असो, कोणी व्यावसायिक आहे, कोणी शिक्षक असेल, कोणी गव्हर्मेंट जॉबला आहे, कोणी प्रायव्हेट सेक्टरमध्ये. मुली पण बऱ्याच प्रमाणात त्यांच्या कुटुंबासोबत खूप म्हणजे सुखी आणि समृद्धीनं त्यांचं आयुष्य जगत आहे. ह्या सगळ्या गोष्टीमागं कुठंतरी आपल्या शिक्षकवृंदांचा खूप मोठा वाटा असतो. त्यांनी आपल्याला जे संस्कार दिले, कारण की संसार ही अशी गोष्ट असते, चॅरिटी इज ऑलवेज बिगिन्स ॲट होम. आपली चरित्राची खरी सुरुवात ही संस्काराची खरी सुरुवात ही आपल्या शाळेपासून, आपल्या आईवडिलांपासून, आपल्या गुरुजनांपासूनच होते. आपले सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपले गुरु असतात आईवडील आणि त्यानंतर शिक्षक, ज्यांना आपण. आणि अजून पण सर, तुम्ही जेव्हा पण दिसले तेव्हा आमच्या मनात एक असं फिअर असतं की सर आले, सरांसोबत कसं बोलायचं, सरांसोबत कसं इंटरॅक्शन करायचं. ह्या गोष्टी अजून पण आम्हाला खूप जास्त म्हणजे हे करतात, मनामध्ये अजून पण वाटतं की तुमच्यासोबत यावं दोन. आणि तुमच्यासाठी जो आधार आहे आमच्यासाठी, आमच्या मनात, प्रत्येकाच्या मनात, सर आले, लोखंडे सर असो, सपकाळ सर असो, लुटे सर असो, वायाळ सर असो, बोर्डे सर, गवळी सर, SL मरकट सर, AA मरकट सर, संगीता मॅडम, बावस्कर सर, माळी सर, तेलंगरे सर, मॅम. समजा मॅम तर आम्ही असताना कार्यरत नव्हत्या, बट सगळ्यांबद्दल एक नेहमीच आदर आहे आणि नेहमीच आदर राहणार, कारण की आम्हाला घडवण्यामागे तुमचा खूप मोठा वाटा आहे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये अजून जसं की रवीनं पण सांगितलं आणि भगवाननं पण सांगितलं, डिप्रेशन ही खूप मोठी गोष्ट आहे. ॲक्च्युली फायनान्शियल इश्यू असतात, बऱ्याचशा गोष्टी असतात. मे बी कोणी कोणाची मदत नाही करू शकत, पण ॲटलिस्ट तुम्ही बोलले तर तुमचं दुःख हलकं होऊ शकतं. मी स्वतः एक फायनान्शियल क्रायसिसचं एक एक्झाम्पल आहे. माझ्यावरती पण खूप बिकट परिस्थिती आली होती, बट माझे मित्र असो, माझे जे नातेवाईक असो, त्यांच्यासोबत मी मन मोकळेपणे बोलायचो. भगवान असो, रामू असो, नारू असो, निवृत्ती असो, या गोष्टीवर पर्याय तर काही निघत नसतो, बट ॲटलिस्ट तुम्ही ज्या फेजमधनं सफर करत असतात ना, ती फेज निघणं खूप गरजेचं असतं. कारण की वेळ कोणासाठी थांबत नसते आणि एका वेळेवरती कोणाची परिस्थिती थांबून नसते राहत. प्रत्येकजण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मूव्ह ऑन करतात प्रत्येक गोष्टीत. काही असो, फॅमिलीचं दुःख असो किंवा मग कौटुंबिक काहीतरी आपापसात काहीतरी प्रॉब्लेम्स असतात, पण या गोष्टी तुम्ही बोलून तुमच्या मित्रांसोबत, मुली असेल मुली त्यांच्या मैत्रिणींसोबत तुम्ही डिस्कस करून त्या गोष्टीवरती मात करू शकतात. कारण की आजकाल जर विचार केला तर इन शॉर्ट डिप्रेशनचे खूप सारे आपल्यासारखे यंग एजमध्ये बरेचसे असे कठीण पाऊल असे उचलतात. कोणी सुसाईड अटेम्प्ट करतं, कोणी बऱ्याचशा गोष्टीच्या आधीन जातं, व्यसन हे ते. या गोष्टीच्या आधीन न जाता तुम्ही जर स्वतःसाठी थोडा वेळ दिला, मित्रांना वगैरे बोलले, तर कदाचित तुमचं दुःख कमी होऊ शकतं आणि तुम्ही या गोष्टीतून सावरू शकता. नक्कीच मला इथे बोलण्याचा संधी दिली सगळ्यांचं मॅनेजमेंटच्या वतीनं. मला खरंच खूप छान वाटलं इथं येऊन. आज एक दिवस असं वाटलं पहिल्यासारखी शाळा भरली आहे आणि खरंच खूप आनंद झाला. थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच. आता याच्यानंतर आपलं मनोगत करण्यासाठी गणेश सोनूने. किडे मुंग्या, पशुपक्षी, रानेवने, झाडाझुडपांच्या या पसाऱ्यात जगण्यापेक्षा थोडा सतर्क मेंदू, 2 हात 2 पाय लाभलेली जमात म्हणजे माणूस, की ज्यामध्ये आपण विचार करण्या म्हणजे आहार, निद्रा, भय, मैथुन या 4 गोष्टी पशुपक्षी देखील करतात.
पण पाचवी विचार करण्याची शक्ती ज्याच्यात आहे तो माणूस. तर आपण गेल्या वर्षभरापासून खरोखरच या कार्यक्रमाचं नियोजन सुरू होतं. मागच्या वेळेसही दसऱ्याला आम्ही सगळेजण भेटलो तर चाललं होतं, पण मागच्या वर्षी ते पॉसिबल झालं नाही. पण आपण यावेळेस नक्कीच केलं. आणि मागच्या 8 दिवसापासून आम्ही सर्वजण त्याच तातडीमध्ये, म्हणजे आपल्यातल्याच काहींनी यामध्ये चांगला सहभाग घेतला, व्यवस्थित कार्यक्रम व्हावा असं वाटलं. सर तुम्हाला सांगतो, ज्यांनी हा कार्यक्रम ठेवला खरोखर 2-4 लोकांनी, यांनी हा विचार केला की आपण स्टेजवर जायचंच नाही, म्हणजे जे पोरं कधी येतच नाही त्यांना वरती पाठवायचं, यासाठी की त्यांना भविष्यात असं वाटलं पाहिजे की यांनी आज आपल्याला म्हणजे इतका मस्त कार्यक्रम झाला तर भविष्यात याच्यापेक्षाही आपण चांगला मोठा कार्यक्रम करू असं या लेकरांना वाटतं. म्हणजे आजही आम्ही तुमचे लेकरच आहे. आणि खरोखरच आमची जी बॅच आहे सर, मला बाकी काही जास्त मी कोणाचं असं हे नाही करत, पण आमची जी बॅच आहे त्या आमच्या बॅचमध्ये मला नक्कीच एक शेर म्हणावा असं वाटतोय की जो सर फिरे होते हैं वो इतिहास बनाते हैं, सज्जन लोग तो खाली इतिहास पढ़ते हैं, हीरे की कीमत करना हो तो अंधेरे का इंतजार करो, वरना धूप में तो कांच के टुकड़े भी चमक उठते हैं, धूप में तो कांच के टुकड़े भी चमक उठते हैं. म्हणजे आमच्यातलं एकही असं पोरग नाही सर, तो जर शेतीही करत असेल तर अति उत्कृष्ट प्रकारे तो शेती करतोय. जर कोणी कुठलंही काम करत असेल तर चांगल्या पद्धतीनं आणि योग्य वळणावरती आपणा सर्वांच्या आशीर्वादाने सर्वजण आहेत. आणि या दिदी सुद्धा, म्हणजे असं कुठंच नाही की आमच्या बॅचचं कुठं काही चुकलं म्हणून, मला तर नाही वाटत. म्हणजे त्यावेळेस चुकायचं म्हणजे, आणि आपणही यार एकमेकांना चांगलं सपोर्ट करत जा, सहकार्य करत जा. ॲक्च्युली आपल्यातला एक मित्र माग काय गणेश वाघ, त्यांनी फाशी घेतली सर. म्हणजे खूप वाईट वाटलं ते ऐकून. मी इथं नव्हतो त्यावेळेस, बाहेर होतो. पण खूप म्हणजे सुख जवळ आहे ना तोपर्यंत गर्दी असती, संकटाशी मात्र एकट्यालाच लढावं लागतं. जीवाभावाची माणसे कितीही असू द्या, सोबत कोणीच येत नसतं, शेवटी सरणावरती एकट्यालाच जळावं लागतं, हे सुद्धा तितकंच खरं आहे. त्यामुळे एकमेकांना सहज मत, म्हणजे मित्र सुखात असला ना तर त्यांनी बोलवलं सुद्धा तरी जाऊ नका, पण तो जर दुःखात असला तर त्याच्या निमंत्रणाची वाट कधीच नका पाहू, त्या ठिकाणी नक्कीच जा असं मी सांगेल. आणि यानंतर कारण खूप वेळ झालाय, सर्वप्रथम मी सपकाळ सरांना विनंती करतो. या सर. आज आपण स्नेहसंमेलनानिमित्त म्हणजे 10वीची 2012ची बॅच आणि 12वीची 2014ची बॅच या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. तुम्ही आम्हाला बोलावून आमचा एवढा मान सन्मान केला, आम्ही खरोखरच भारावून गेलेलो आहे. एवढं मान सन्मान आजपर्यंत आमचा केले नाही. आताच्या मुलांनी सुरुवात केलेली आहे. आपल्या क्षीरसागर मॅडमच्या बॅचपासून याला सुरुवात झालेली आहे. त्यांनी आमचं कौतुक केलं, आमचा मान सन्मान केला, आमचा आदर केला. हे ऐकून आम्हाला असं वाटत नव्हतं की खरंच विद्यार्थी असं करू शकतात, पण ते प्रत्यक्षात आता दिसायला लागलेले आहेत. आणि तुमच्याकडे पाहून आता बरेच विद्यार्थी, म्हणजे काही विद्यार्थी खूप लक्षामध्ये राहतात, मुलींपैकी तर कोणीच लक्षात नाही, पण 2-4 मुलींनी नाव सांगितल्यावर लक्षात आलेले. ते कोथलकर अशोकची ती लक्षात आली, त्यानंतर बेराड लक्षात आली, पण बाकीच्या मुलींनी नावं सांगूनही लक्षात आले नाही. कारण आता त्यावेळेस तर 10वी झाल्यानंतर लगेच 12वीला यायचे, सायन्सकडे ओढा कमी होता आणि त्यामुळे 10वीचेच 12वीला असायचे. आता अलीकडे आता सायन्सचा ओढा वाढलेला आहे, सायन्सकडे मुलं जात आहेत. आमच्या बाळातला आता कोणी विचारत नाही. आता सायन्सकडे जायला हरकत नाही, ज्याची कॅपॅसिटी आहे, पात्रता आहे, जे करण्याची ताकद आहे त्यांनी गेलं पाहिजे. पण विनाकारण सायन्स घ्यायचा आणि धड हेही धड तेही नाही अशी अवस्था आता झालेली आहे. जे प्रायव्हेट कॉलेज आहेत ते खूप पैसे कमवत आहेत, मोठमोठ्या बिल्डिंगी बांधत आहेत आणि आपण त्यांना पैसे देऊन आपलं आयुष्य खराब करतो आहे. आता म्हणजे ज्याच्याकडं आपण खरोखर आपल्याला ते करायचं आहे त्यांना अवश्य केलं पाहिजे, त्याच्याबद्दल आपलं दुमत नाही. ज्याला मेडिकलला जायचं, ज्याला इंजिनिअरिंगला जायचं, पण ज्याला आपली जी पात्रता आहे, आपली जी कुवत आहे, आपली जी आर्थिक परिस्थिती आहे त्यानुसार आपण केलं पाहिजे. तर तुम्हाला घरी बसून जर चांगल्या प्रकारची नोकरी लागायची असेल, आपण जिल्हाधिकारीसुद्धा होऊ शकतो, जिल्ह्याचा बॉससुद्धा होऊ शकतो, सेक्रेटरी सचिवसुद्धा होऊ शकतो. म्हणजे कला शाखेतून तुम्ही कोणत्याही जर 2-4 काही मोजक्या जर शाखा सोडल्या तर तुम्ही काहीही होऊ शकता. पण अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं की विज्ञानकडे ओढा वाढलेला आहे, हरकत नाही त्याला, पण आपल्या मुलांना, आपल्या नातेवाईकांना समजून सांगा की तुम्हाला काय करायचं, नेमकं जे करायचं ते चांगल्या प्रकारे करा. आणि या आता आपण पाहतो की बरेच मुलं आमचे डी.एड झालेले, डी.एडहून चांगल्या म्हणजे प्रशासकीय सेवेमध्ये आहेत, चांगल्या पदावर आहेत, क्लास 1 क्लास 2 सुद्धा झालेली आहेत. तिकडे जाऊन आपली विनाकारण फरफड झाल्यापेक्षा, फसगत झाल्यापेक्षा
आपण आपल्याला पात्रतेनुसार आपल्या कुवतीनुसार केलं पाहिजे. दुसरी महत्त्वाचा, अलीकडचा काळ तुमच्या वेळेस जी मुलं होते ते खोडकर होती, पण म्हणजे वाह्यात नव्हते किंवा त्रासदायक नव्हते. अलीकडचे जे आपण पाहतो की 2021 पासून जो कोरोना आला तेव्हापासून तर आम्हाला वर्गात जायची भीती वाटायला लागली की प्रत्येकाकडं मोबाईल आहे. आम्ही 100 मुलं होते, पण एक मुलगाही उलटून बोलत नव्हता. आता पुरुषोत्तमचं कायम लक्षात आहे. पुरुषोत्तम उलटून कधीच बोलला नाही. काही पुरुषोत्तमपासून गणपती बसवायला सुरुवात झाली, पुरुषोत्तम गणपती घेऊन गेला आणि तेव्हापासून एकही पोरगा ऐकला नाही. पण पुरुषोत्तम आम्हाला म्हणजे उलटून बोलतच नव्हते. त्याच्यात आता कपिल सिब्बल आहे काँग्रेसचे, मी त्याला कपिल सिब्बलच म्हणतो, मला खूप आवडायचं. आता सगळेच आवडतात, पण काही कसे मुलं लक्षात राहतात. काही आता परमेश्वर आहेत, परमेश्वर माझ्या कायम लक्षात आला. सर म्हणतो तुम्ही एवढे मुलं दांगडू करता, तुम्ही कसं काय ॲडजस्ट करता. आता अनेक हे खंदाडे आहेत, खंदाडे आम्ही गेलो की सहकार्य करतो. सगळेजण आम्हाला मनापासून सहकार्य करतात, आमचा आदर ठेवतात. मुलींपैकी सुद्धा आहेत, पण मुली काय आता मुलींच्या म्हणजे चेहऱ्यामध्ये फार बदल होतो, मुली आठवतच नाही. 2-4 मुली मला आठवल्या बघतात, त्या 12वीला आलेल्या आहेत. सगळ्यात आता जवळपास त्या 12वीला असतील, कारण त्यावेळेस काही सायन्सकडे जाण्याचा ओढा कमी होता. आणि अलीकडे आता या तुमच्यापैकी सगळेच जण आता तुम्ही सांगण्यावरून प्रत्येकजण कोणी नोकरीमध्ये आहेत, कोणी प्रायव्हेट नोकरीमध्ये आहेत, कोणी शेती करतायत, कोणी व्यवसाय करतायत, पण चांगल्या प्रकारे करतायत. निर्व्यसनी बनणं हे सगळ्यात महत्त्वाचे. आपल्या कुटुंबाची सेवा करणं हे सगळ्यात महत्त्वाचे. आता कितीतरी पैसे असले, आईवडिलाला वागवत नाही, आईवडिलाला दूर करतो, सासू-सासऱ्याला वागवत नाही, काय फायदा. तुमची संपत्ती किती असली त्याचा काही उपयोग होत नाही. आता तत्त्वज्ञान सांगणं तर कोणाला आवडत नाही. तत्त्वज्ञान हा विषय आता लोकांना म्हणजे बोजड झालेला आहे. तो कोणी ऐकून एकमेकाचं ऐकून घ्यायला तयार नाही. पण आपण आपल्या आयुष्यामध्ये किमान आपण जर चांगलं वागलो तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जरी असलात, आपल्या घरामध्ये समजा आपण व्यसनी असेल तर आपल्या मुलं चांगल्या प्रकारे जीवन जगू शकत नाही, आपली बायको चांगली वगैरे जीवन शकत नाही, नातेवाईक नाही. आता आमच्या शेजारी एक दारूवाला आहे, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत सुरू होतं शिवाय द्यायला. मग आता असं जर आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या एका माणसाबरोबर पूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होतं. मग त्यापेक्षा पैसे किती कमावतो यापेक्षा आपण वागतो कसं, राहतो कसं, हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता तुम्ही सगळे सुज्ञ आहात, म्हणजे फार मार्गदर्शन करणं हा काही लगेच फार मोठा हे नाही. आणि आता त्यावेळेस सांगणं गोष्ट वेगळी. आता तुम्ही सगळे बरोबरी झालेले आहेत. वर्गात शिकवताना आम्हाला काही फार सगळं म्हणजे ताण वाटत नव्हता, पण आता तुमच्यासमोर सांगणं काही गोष्ट म्हणजे पहिल्यासारखं राहिलं नाही आता, कारण तुम्ही आमची बरोबरीचे आहात. तुम्ही फार अनुभव घेतलेले आहेत आणि तुमच्या सांगण्यावरून, तुमच्या बोलण्यावरून सगळेजण चांगल्या प्रकारे व्यवसाय करतात, चांगल्या प्रकारे सुस्थितीमध्ये आहेत. एवढं पाहून आम्हाला खूप आनंद झालेले आहेत. बरेच 50% मुलं आमच्या चेहरे ओळखीचे आहेत आणि बरेच संपर्कातले ते लक्षामध्ये आहेत. तर मी या निमित्त एवढं सांगेन की चांगले राहा, निर्व्यसनी बना. सगळ्यात महत्त्वाचं काय असेल, निर्व्यसनी बना, कुटुंबासोबत चांगले राहा. घरगुती भांडणं होत आहेत, आमच्या घरी होत आहेत, तुमच्या घरी होत आहेत, पण भांडणं होताना जास्त टोकाला जातील किंवा आपण कमीपणा घेऊन ते भांडणं लवकर मिटवले पाहिजेत, हे त्या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. आता याच्यानंतर आपले मनोगत करण्यासाठी बोर्डे सरांना विनंती करतो. श्री शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री लुटे सर, त्यांचे सर्व सहकारी, मॅडम आणि आजच्या स्नेहमिलन कार्यक्रमाचे सर्व या ठिकाणी एकत्रित झालेले बंधू आणि भगिनी, खरोखर आज तुमचे सर्वांचे चेहरे पाहून मी काही पूर्णपणे आपणा सर्वांना ओळखू इच्छित नाही. कारण काय भरपूर दिवस झाले. काही 2012चे विद्यार्थी आहे इथं, काही 2014चे. आणि या तुमच्या या ठिकाणच्या परिचयावरून माझ्या असं लक्षात आलं की आपल्या श्री शिवाजी विद्यालयाचे माजी विद्यार्थी जे आज की काही IT क्षेत्रामध्ये आहेत, काही भारतीय रेल्वेमध्ये आहेत, काही हैदराबादच्या इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा आहेत, काही सदन असे कास्तगार आहेत, काही दूध व्यवसायामध्ये नंबर 1ला आहेत, काही रोजगार आहेत, काही उद्योजक आहेत आणि काही शेतकरी बंधू आहेत आणि काही महिला गृहिणीसुद्धा या ठिकाणी आहे. आणि एक महिला यामध्ये जी माझी विद्यार्थी आहे ती एका गावची प्रमुख सरपंच आहे, वडाळवालसा या ठिकाणी.
तिथं सुद्धा मी या ठिकाणी कौतुक करतो, अभिनंदन करतो भरभरून या ठिकाणी. पुन्हा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देतो. तुमची अशीच उन्नती दिवसेदिवस होत राहो. कौटुंबिक जीवनामध्ये तुम्हाला कुठलंही दुःख न येऊ आणि तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचो हीच भगवंताच्या चरणी मंगल कामना करतो. तुम्हा सर्वांना पुन्हा आशीर्वाद देतो आणि आमचे मित्र श्री पडोळ सर या ठिकाणी आले, त्यांचं सुद्धा स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद. आता याच्यानंतर आपल्यासमोर गवळी सर 2 शब्द बोलतील. सर 1 मिनिट. पडोळ सरांचं स्वागत. पडोळ सरांचं स्वागत नितीन कोटाळे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सन्माननीय सपकाळ सर आणि शिवाजी हायस्कूलचे सर्व श्रीमान लुटे सर यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी हा जो कार्यक्रमाचा सोहळा चालू आहे, या सोहळ्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालात. या ठिकाणी नितीन कोठाळे यांनी पडोळ सरांचं स्वागत केलेलं आहे. तर हा जो सोहळा आपण या ठिकाणी पार पाडत आहोत, या सोहळ्याचे साक्षीदार आपण स्वतः जे तुम्ही घडून आणलं. या ठिकाणी माझ्या वेळेच्या मोजकेच काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत की ज्यांना मी आज ओळखतो. बरेच जण, त्यामध्ये एक प्रमोद, पोहायला जाऊ नको म्हटलं तरी अगोदर जाणारा असा तो खोडकळ विद्यार्थी. जसा आपण झेल्या धडा बघितला त्याच्यातला तो एक झेल्या, परंतु नंतर सुधारणा झाली आणि तो झेल्याचा आज झेलाराम झाला. चांगली गोष्ट आहे. आणि या ठिकाणी मी एवढेच म्हणेल, असे पाखरे येती आणि स्मृती ठेवून जाती. खूप मुलं आयुष्यामध्ये येतात. 2014 पासून 92 पासून आज 33 वर्ष सेवा झाली. या 33 वर्षात अनेक बॅचेस माझ्या हाताखालून गेल्यात. वेगवेगळ्या प्रकारचे नमुने या आयुष्यामध्ये येतात आणि ते बरेचसं काही आम्हाला शिकवून जातात. ते आमच्याकडूनच तुम्ही काही शिकले असं नाही, तुमच्याकडून सुद्धा आम्ही भरपूर काही शिकलेलो आहे. आणि तुमच्याकडून शिकूनच त्यामधून हुशार होऊन आम्ही परत तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला तुम्ही दाद दिली. त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी तुम्ही आमचा सन्मान करताय. सर्वस्व आमचं नाही आहे, परंतु आज रोजी बरेचसे जण आपल्या हिल्ल्यावर आहेत, बरेचसे सर्व्हिसमध्ये लागलेले आहेत, बरेचसे शेतकरी वर्ग आहेत. शेतकरी कमी समजू नका, आज ते आम्हाला भारी आहेत. कारण आज नव्यानं पवित्र पोर्टलमध्ये लागलेला शिक्षक आज 15,000 रुपये कमवतो आणि तांत्रिकदृष्ट्या करणारा, शेती करणारा आज 15-15 हजाराची पट्टी एकाच दिवशी घेऊन येतो. बरोबर आहे का चुकीचं आहे? आणि वैवाहिक जीवनामध्ये मी एवढंच सांगेल, माझ्या काही विद्यार्थिनी आहेत, माता माऊली यांना मी एवढी विनंती करेल, आपला संसार सुखी ठेवायचा असेल, सर्वप्रथम आपला पती बाहेरून आल्यानंतर फक्त एवढंच म्हणा, बसा पाणी देते, चहा ठेवते, लगेच काही करायची गरज नाही. आणि तुम्हालाही सांगणं आहे, थोडा एक फुलाचा गजरा घेऊन जा संध्याकाळी. खुश वातावरण, काही लागत नाही, 2 शब्द गोड बोला, खूप भारी दिसतेस, कशी का दिसेना, एवढं बोला, प्रसन्न वातावरण राहील. आयुष्य असं हसत हसत निघून जाईल. कुठल्याही प्रकारचं तुम्ही जे बोलला टेन्शन, या टेन्शनवर हेच एक मेन्शन आहे. सुखी राहायचं, कुटुंबात सुखी राहायचं, मुला मुलींना आपले मित्र समजा. आई वडिलांनी, आजकालचं युग असं आहे, हे विज्ञान युग आहे, परत इंटरनेटचं युग आहे. या युगामध्ये केव्हाही आई वडिलांनी आपल्या पाल्यांसोबत मैत्रिणीसारखं, मित्रासारखं वागा, की जेणेकरून बाहेरच्या गोष्टी लहान सहान ते आपल्या कानावर सांगतील. कारण सांगता येत नाही गेटच्या बाहेर काय घडेल. तेव्हा आपल्या पाल्यांना मित्रासारखं वागवा, जेणेकरून तो आपल्या मित्राला ज्या गोष्टी सांगतो, जसे तुम्ही सांगायचे, करे ती लय चांगली होती,
तुमच्या मनात सकाळपासून दुसरं काही नाही, मला माहिती आहे. तुमचं इथं आल्यापासून तीच चर्चा आहे, कोण होतं रे, कसं होतं रे, मग आपण काय करायचो. आणि साहजिक आहे, कारण त्या काळाच्या मध्ये गेलेल्या गमती जमती त्या आठवूनच आपण पुढं जायचं आहे, त्याच्यावरच आपलं खुश राहायचं आहे. काय म्हणतात ना, स्वप्नात सगळं काही बघावं माणसानं, प्रत्यक्ष काही करू नये. प्रत्यक्ष करायचं तर चांगलं करावं, एवढंच मी या ठिकाणी सांगेल. आणि तुमच्या सर्वांसाठी मी परमेश्वराजवळ एकच प्रार्थना करेल की तुमचं आयुष्य हे चांगल्या प्रकारचं निरोगीमय चांगल्या प्रकारचं जावो. धन दौलत संपत्ती सर्व काही तुमच्याजवळ असो आणि तुम्ही नित्य नियम हे प्रसन्न राहो, खुश राहो. तुमचं कौटुंबिक जीवन हे खूप भरभरून आणि मोलाचं राहो आणि तुमचे लेकरं बाळं चांगल्या प्रकारच्या क्षेत्रावर जाओ आणि त्यांच्या हातून समाजसेवा घडो, एवढीच मी या ठिकाणी विनंती करेल. आणि संयोजकांनी मी माझ्या जीपामधला पायाचा दगड एकच आहे. जिल्हा परिषदमधला मी एकटाच आलो इथं, आवटी सर नाही येत, ते जे काही माझ्यासोबत होते ते कोणी आलेले नाही, मी एकटाच आलेलो आहे. तर तुम्ही या ठिकाणी मी एकटा का असे ना मला सुद्धा दाद दिली आणि माझे मोजकेच विद्यार्थी येतं, बाकीचे तर समजा वरच्या शाळेत आलेले आहेत आणि त्यांचे सुद्धा या ठिकाणी मी कौतुक करतो. मला या ठिकाणी बोलवलं, संयोजकांनी जे नियोजन केलं त्याला मी दाद देईल आणि या ठिकाणी उपस्थित होऊन मला सुद्धा या ठिकाणी पाचारण केलं, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि संयोजकांचे सुद्धा या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो. लुटे सरांनी आणि सर्व शिक्षकांनी सुद्धा मला या ठिकाणी सांभाळून घेतलं, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद मानतो. आणि सर्वांना शुभम भवतु असा आशीर्वाद देतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर 8वी मध्ये असताना आमचे फेमस टीचर ते म्हणजेच लोखंडे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपलं मनोगत या ठिकाणी 2 मिनिटं, सर तुम्हाला यायचं नसेल तर 2 मिनिटं पण बोला. हॅलो. बघा, आदरणीय व्यासपीठ, कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सपकाळ सर, ज्येष्ठ शिक्षक बोर्डे सर, पडोल सर आणि बोर्डे सर रिटायर झालेले चालत, आणि आमचे सध्याचे प्राचार्य मुख्याध्यापक लुटे सर. 2-3 दिवसापूर्वी नितीनचा फोन आला आणि त्याने सांगितलं की म्हणे सर आपल्याला गेट टुगेदरचा कार्यक्रम ठेवलेला आहे, तर तुम्हाला यावं लागतं, तुमच्याकडून भरपूर अपेक्षा आहे. म्हटलं बिलकुल काहीच अडचण नाही, मागं तो मध्यंतरी भेटत राहतो, नेहमी कॉन्टॅक्टमध्ये राहतो. साहजिकता मूळ गाव माझं भोकरदन असल्यामुळे तो भोकरदनलाच आहे, पण भोकरदनला कधी भेटतच नाही, हे महत्त्वाचं. आणखीन पण साहजिकच आहे, त्याने सांगितलं आहे. म्हटलं काही अडचण नाही. तीच गोष्ट लुटे सरच्या कानावर टाकली. ते म्हणे काही अडचण नाही सर, आपल्याला विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सपोर्ट करणं गरजेचं आहे आणि असे प्रोग्राम्स त्या ठिकाणी झाले पाहिजे. आणि सर आपल्याला, मला वाटतंय की गवळी सर, आपल्याला माजी विद्यार्थीचं त्या ठिकाणी एक समिती स्थापन करायची आहे. दिवाळीनंतर ते आपल्याला होईलच, त्यावेळेस तुम्हाला प्रत्येकाला त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट साधल्या जाईल. कारण की तुमच्यामधून जे काही पुढे गेलेले विद्यार्थी आहे, बरेचसे विद्यार्थी IT सेक्टरमध्ये, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये असतील किंवा पॉलिटिक्समध्ये असतील, त्यांच्याकडून आताच्या सध्याच्या विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन शिकण्यास मिळावं, त्यांचे एक्सपिरियन्स त्यांनी या ठिकाणी येऊन शेअर करावं. यासाठी गव्हर्नमेंटने काय ठिकाणी केलेले कमिटी स्थापन करायला सांगितलेली, माजी विद्यार्थी संघ. मग त्यासाठी आपल्याला असं तुमच्याकडून त्या ठिकाणी योगदान घ्यायचं आहे की तुमचे जे एक्सपिरियन्स असेल तुम्ही त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले पाहिजे. की आम्ही तर रुटीन डेली करून त्यांना शिकवतोयच, तो प्रॉब्लेम नाही, पण अदर करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा तो विद्यार्थी पुढे गेला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी. त्यासाठी तुमचं सुद्धा योगदान त्या ठिकाणी महत्त्वाचं लागेल. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, आता बोलायचं नव्हतं पण आता तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी फोर्स करताय, नितीन वगैरे झाले आणि सगळे चेहरे जवळपास 10 वर्षानंतर बघतोय, 10 नाही 12 वर्ष झाले, जवळपास 2025 त्या ठिकाणी चालू आहे, 12-13 वर्ष. आणि ही जी बॅच होती, मला असं वाटतं मी 9वीला क्लास टीचर होतो त्यांना, 10वीला तर मी नव्हतो, कारण की 8वीला 9वीला 10वीला उबाळी सर वगैरे असल्यामुळे त्या ठिकाणी इंग्लिश नाही, पण सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी बेसिक करून घेण्याचा प्रयत्न होता आणि मोटिवेट करायचा प्रयत्न होता. आज सुद्धा तेच आहे की एज्युकेशनल सिस्टीममध्ये आपण त्या ठिकाणी जातोय की प्रोफेशनल क्वालिफिकेशन महत्त्वाचं आहे, प्रोफेशनल गोष्टीला व्हॅल्यू द्या. मी जे म्हणतोय, इंजिनियर असेल, डॉक्टर असेल किंवा नॉर्मली ITआयला जरी गेलं तरी चालेल, माझं म्हणणं आहे नोकरीच्या पाठीमागे पळू नका.
स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करा. जसं गवळी सरांनी सांगितलंय की एक शेतकरी एका शिक्षकाला आज भारी आहे, पवित्र पोर्टल थ्रू गेला 15,000 रुपये महिना आहे, महिनाभर नंतर 15,000 रुपये मिळतात, पण तो एक शेतकरी आज त्याला काही पटीनं भारी पडतोय. मग माझं तेच सांगायचं आहे की स्वतःच्या पायावर त्या ठिकाणी उभं राहण्याचा प्रयत्न करा, कोणत्याही फील्डमध्ये असेल. ते महत्त्वाचं ठरतंय की फक्त आपण काय करतोय, नोकरीच्या पाठीमागे पळतोय. आणि आता सध्याचं एक प्रकारचं काय लोकांना त्या ठिकाणी लागलेलं आहे की जो येईल, बघतोय मी आता त्या ठिकाणी बरेचसे इंजिनियर्स आहेत, ते काही मेडिकल फील्डमध्ये गेलेले आहे. त्यावेळेस एवढं फॅड नव्हतं, आता जास्त झालंय. जो येईल ते एखाद्याला विचारले का बाबा काय बनायचंय तुला, तो म्हणतो मला डॉक्टर बनायचं नाही तर इंजिनियर बनायचंय, बस नीट आणि JEE. आता आमच्यापैकी काही शिक्षक वर्गांचे त्या ठिकाणी पाल्ले असतील किंवा काही जे विद्यार्थी असतील इथून निघून गेलेले, त्यांचं एकच आहे, काय करायचं, डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं. मग एवढं डॉक्टर इंजिनियरचं काय करायचं फ्युचरमध्ये आपल्याला? बाकीच्या फील्डला तर लोक लागतील ना. कोणी असं म्हणत नाही मला सिव्हिल सर्व्हिसेसला जायचं आहे किंवा त्या ठिकाणी स्टेट गव्हर्नमेंटमध्ये एखादा जॉब करायचा आहे, बिलकुल नाही. मग ती एकाच फील्डला पळण्याचा प्रयत्न करताय, तो कुठंतरी आपल्याला बदलणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेसही सांगायचो आणि आताही मी जे बॅचेस असे शिकवतोय, समजा 8वी 9वी 10वी ते पहिल्यापासून चालूच आहे. इंग्लिश आहे तर आहेच, दुसरा काही सब्जेक्ट त्या ठिकाणी बदललेला नाही. बऱ्याच वेळेस सरांना विनंती केली की त्या ठिकाणी आता त्यावेळेस सोपं होतं, ऑफलाईनचे कामं होते, ऑनलाईनच्या कामाचा पण लोड वाढलेला आहे. मग सरला म्हटलं की नाही इंग्लिश कन्वर्ट करून त्या सामाजिक शास्त्र शिकवतोय मी, ते नाही जे आहे तेच चालू द्या. मग अजून सुद्धा तेच चालू आहे. मग सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं काय की त्यावेळेसच्या आणि यावेळेसच्या बॅचेसमध्ये फरक काय पडलेला आहे की मल्टीमीडियाचा, की जे त्यावेळेस खूप चांगलं होतं. मोबाईल फोन्स नव्हते, सगळ्या गोष्टी नव्हत्या आणि बेसिक्सली ऑनलाईनचे कामं पण कमी होते. आता सुद्धा गवळी सर आम्ही बसले होतो, ते BLOचं काम त्यांचं सुरूच होतं. म्हटलं खरं काय चालू म्हणजे BLOचं काम सुरूच आहे. मग सांगायचं तात्पर्य काय की ते डोकं बिलकुल हँग होऊन गेलं. आम्ही आलो तेव्हा त्या ठिकाणी दत्ता होता, म्हणजे सर आता काम, म्हटलं हो 10वीचे फॉर्म भरले होते, ते अपडेट करायचे बाकी होते. म्हणजे काम चालूच राहतं. पण मग त्यावेळेस तुम्हाला तेवढा वेळ देता येत होता, आता थोडा वेळ देता येणं त्या ठिकाणी कमी झालं आहे. परंतु सांगणं तेच राहतं की बेसिक करिअर जे घडतंय ते याच वयात घडते. 1st to 8 आले आणि नंतर 8, 9, 10 पासून आमच्याकडे येतात जिल्हा परिषदमधून. मग पहिल्यापासून तोच मोठं राहिलेला आहे किंवा तोच हेतू राहिलेला आहे की विद्यार्थ्याचं बेसिक इथं घडलं पाहिजे. जो बेसिक जर इथं घडलं तर तो फ्युचरमध्ये टॉपला जातो. बेसिकच नाही पुढे काहीच फायदा नाही, बेनिफिटच होत नाही, इथंच काही येत नाही, तर फ्युचरमध्ये पुढे जाऊन काय करणार आहे तुमच्या त्या ठिकाणी. सो बेसिकवर सध्या माझं त्या ठिकाणी जोर असतो. आता माझ्याकडे सरांनी सांगितले 8वी 9वी 10वीचे एक कंटिन्युअसली वर्ग दिला आहे, 8वी 9वी 10वी कंटिन्युअसली. मग त्या वर्गाचं काय होतं, बेसिक घेत चालतो की बा ठीक आहे नाही झाला सिलेबस चालेल, तो बेसिकली त्याचं घडलं पाहिजे की त्याला कमीत कमी रीडिंग आलं पाहिजे. LSRWचा पॅटर्न आपला होता, मग त्या पॅटर्नने तो गेला पाहिजे. बऱ्याचशा बालकांची त्या ठिकाणी अपेक्षा का जर सिलेबस नाही पूर्ण झाला, सिलेबस नको आहे की तो त्याला किती येतंय की तो घडतोय की नाही ते महत्त्वाचं आहे. मग पहिल्यापासून ते महत्त्वाचं आहे. आणि तुमच्यापैकी बरेचसे विद्यार्थी घडले, पुढे गेले, कोणी राजकारणात असेल, कोणी IT सेक्टरमध्ये असेल, कोणी मेडिकल फील्डमध्ये असेल. बरेचसे चेहरे ते ओळखीचे आहे जे प्रॉपरला राहतात. निवृत्ती असेल, सुरडकर असेल, बरेचशा विद्यार्थ्याकडून आता पायगंतू ओळखून येऊ आला. त्यांनी ज्यावेळेस नाव सांगितलं म्हटलं अरे गड्या खूप चेंज झाला. बरेचसे विद्यार्थी लवकर ओळखू आले पण त्याच्यामध्ये बराचसा चेंज झाला. म्हटलं त्या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी आणि मुलींमध्ये सुद्धा बराचसा चेंज झालेला आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे लवकर ओळखून आल्या. ज्यावेळेस त्यांनी त्यांचं इंट्रोडक्शन करून दिलं त्यावेळेस त्या ओळखू आले. समजा त्या ठिकाणी गुप्ता असेल किंवा हुसके असेल, या 2-3 मुली त्या ठिकाणी ओळखीच्या वाटतात. त्या ठिकाणी बाकीच्यांचे चेहरे जवळपास बदलून गेल्यासारखे वाटत आहे. साहजिकच आहे. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि साहजिक आता एक विषय काढला होता कोणीतरी की आम्हाला या ठिकाणी छड्या खायच्या आहे म्हणे. योगेशने पुन्हा दगड आणून दिले होते आणि त्यावेळेस की मी साहजिकच नवीन आहे. काय होतं आहे की जर का टीचिंगमध्ये जर तुम्ही तुमचं इम्प्रेशन ठेवलं नाही कंटिन्युअसली तर त्याचा फायदा राहत नाही. एकदा फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, अन्यथा त्याचा काही बेनिफिट होत नाही. नाही तर मग एकदा ते लूज पडलं, एकदा कंट्रोल केलं मग काही फायदा नाही. मग तुम्ही पुढे शिकवता आणि पाठीमागे मुलं तुमची टंगलटिवाळी करतात त्या ठिकाणी, मग ते नको. मग त्याच्यामुळे तो पहिल्यापासून तो शिकवण्याचा जी टोनिंग होती ती आजपर्यंत सुद्धा कायम आहे. पण फरक पडलेला आहे की RTच्या माध्यमातून राईट टू एज्युकेशन कायदाला 2009ला तुम्ही होते त्यावेळेसपासूनच आला, पण इम्प्लिमेंटेशन आता अतिशय स्ट्रिक्टली त्याचं होतंय की बिलकुल असे जे वर्ड्स त्यावेळेस मी वापरायचो साहजिकच तुम्हाला म्हणजे असा वाईट हेतू नव्हता म्हणण्याचा किंवा बोलण्याचा, सुधारण्यासाठीच किंवा लक्ष देत नसेल काही असेल त्यावेळेस ते नकळतपणे शब्द निघून जायचे. पण आता ते बोलता येत नाही, आताच्या शब्दाचा वापर करता येत नाही, बोलताच येत नाही, तर छडी घेण्याचा प्रश्नच उरत नाही. कारण की तुमचं त्या ठिकाणी मोरल इम्प्रेशन असल्यावर मला आज सुद्धा छडीची गरज पडत नाही. तर त्या ठिकाणी सर सुद्धा आहे की बरेच जण आहे की मॅक्झिममली कोणी शिक्षक या ठिकाणी छडीचा वापर करत नाहीच जवळपास. हा
एखाद्या वेळेस जर गरज पडली तर मग ती घ्यावंच लागते की एखाद्या वेळेस काही अडीअडचण आली तर, पण शक्यतो 99% छडीचा किंवा अशा शब्दाचा आम्ही वापर करत नाही. या शाळेत तरी होत नाही. क्वचितच 1% मध्ये असेल तर ज्यावेळेस घ्यावं लागत असेल मग त्यावेळेस तो पर्याय वेगळा, बाकी काहीच नाही. तुम्ही या ठिकाणी उपस्थित झाले त्यावेळेस या एवढ्या चेहऱ्यांना बघून आनंद झाला की नाही की आपले विद्यार्थी या ठिकाणी आले आणि साहजिकच सर्व शिक्षक वृंद सुद्धा आमचे वेळेत वेळ काढून या ठिकाणी अर्ज आले. त्याबद्दल तुमचे सुद्धा धन्यवाद आणि शिक्षक वृंदाचे सुद्धा धन्यवाद. थँक्यू सर. यानंतर पडोळ सर ना, या ठिकाणी आपल्याला जे शिकवायला होते पडोळ सर, म्हणजे मला जर म्हणजे पमाचे माझे नेहमी भांडणं व्हायचे. जर मी सरांना सांगायला गेलो सर पम्यानं मला मारलं, तू मार त्याला, माझ्याकडे काय आला म्हणजे असं म्हणजे सरांचं खूप कॉमेडी त्यावेळेच हे होतं. तर सरांना मी या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. सर्वप्रथम तुमचे आभार मानतो, कारण या ठिकाणी तुम्ही मला खरोखरच आमंत्रित केलं. नितीनचा फोन आला एक दिवस आणि त्यांनी मला कल्पना दिली. त्यानंतर लुटे सरांनी सुद्धा मला फोन केला की सर आज सर्व विद्यार्थी तुमचे खरोखरच मनापासून वाट बघतायत. मग माझं येण्याचा विचार नव्हता, पण तरीसुद्धा मी वेळेत वेळ काढून इथं आलोच. खरं प्रथम आपल्याला ज्या ज्ञान मंदिरानं इथे येण्याची जो सन्मान दिला आम्हाला, तुम्हालासुद्धा अशा या संस्था चालकांचे सर्वांचे आपण या ठिकाणी मनापासून आभार मानायला पाहिजेत. कारण हे जर उभं नसतं तर तुम्ही आणि मी आपण समाजासमोर कधी दिसलो नसतो. तर त्यांचे आपण सर्वप्रथम आभार मानायला पाहिजेत. आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमान प्राध्यापक सपकाळ सर, तसेच या विद्यालयाचे सध्याचे आता प्राचार्य श्रीमान लुटे सर, माझे सर्व सहकारी, आजी माझी शिक्षक मंडळी, बंधू भगिनी, त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा अतिशय म्हणजे एक प्रकारे संघटित होऊन सर्व हजर राहिले. ह्या ज्या मुली विद्यार्थिनी आमच्या त्या काळातल्या त्याही सुद्धा त्यांच्या संसारातून आणि त्यांच्या या व्यस्त कार्यक्रमातून सुद्धा इथं उपस्थित राहिल्या, त्याबद्दल या सर्वांचे मी सुद्धा आभार मानतो. आणि खरोखरच शालेय जीवन हे अतिशय वेगळं होतं. तुम्ही इथून जरी गेले पण तुम्ही बसण्याची जागा, तुमचं बसण्याचं जे ठिकाण आहे, जे बाकडा आहे, तो अजून इथंच आहे. तुम्ही आम्हाला जरी सोडून गेले असतील या शाळेला, पण तुम्ही ज्या ठिकाणी बसत होते, ज्या ठिकाणी तुमची जागा अशी वाटून घेत होते, करकटकाना ही माझी, ही तुझी, दप्तर इकडे देऊ नको, ते पेन तिकडे देऊ नको, नेहमी तक्रार असायची. आता सांगितलं सोनूने ना, किंवा जर माझ्याकडे जर अशी तक्रार आली तर मी सांगतो त्यानं तुला मारलं, तूही त्याला मार. कारण मी काय करू शकतो, तू काहीतरी त्याला अगोदर तक्रार केली असेल म्हणून तो तुझ्याकडे आला, तो माझ्याकडे आला, तूही त्याच्याकडेच आहे, असं त्याला मी सांगत होतो प्रेमानं. एक अशा प्रकारे म्हणजे ते शालेय जीवनातले जे काही अनुभव आहे जे खरोखरच अतिशय अविस्मरणीय आहे. आणि हा जो वयगट असतो 8, 9, 10, 11, 12 हा आयुष्यातून कधीही आपण विसरू शकत नाही. म्हणूनच तुम्ही आम्हाला खरोखरच स्मरणात ठेवलं आणि आम्हाला या ठिकाणी तुम्ही बोलवलं, त्याबद्दल तुमचे पुनश्च एकदा मी खरोखर आभार मानतो. आणि तुम्ही तुमच्या भावी जीवनामध्ये चांगल्या प्रकारे मेहनत करा, जिद्द, आणि जो काही व्यवसाय असेल, आता व्यवसाय हा काही आपल्याला आपल्या क्रमाने जो मिळाला असेल तो नित्यक्रमाने आणि प्रामाणिकपणे पार पाडा, निश्चितच तुम्हाला यश मिळणार आहे. यश हे कोणालाही चुकू शकत नाही, यश आहेच, फक्त प्रामाणिकपणा हा फार महत्त्वाचा आहे. कारण आम्ही सुद्धा या शाळेमध्ये ज्यावेळेस आलो त्यावेळेस ही शाळा म्हणजे इथं आम्हाला समजा जे मानधन मिळेल किंवा पगार मिळेल याची आम्हालाही अपेक्षा नव्हती. पण अतिशय कठीण परिस्थितीत सुरुवातीचे 5 वर्ष अतिशय मेहनतीनं आम्ही भारज ते चांडोळ पायी येणं जाणं करायचो, चिखलात, गाऱ्यात, पाण्यात, पावसात, थंडीत, उन्हात, सर्वच ऋतूमध्ये. पण मनामध्ये फक्त एकच ध्येय होतं की एक ना एक दिवस आपण या ठिकाणी यशस्वी होच. आणि ते घडलं आणि ते आयुष्य पारही पाडलं. 35 वर्षे सेवा झाली आणि ते सर्व तुमच्या सहकार्याने, तुमच्या अतिशय वागणुकीमुळेच मी पार पडलो या ठिकाणी सेवा. आजही मी सेवानिवृत्त होऊन मला 1269 दिवस झालेले हे शाळा सोडून जायला, हेही मी तुम्हाला सांगतोय हो. आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. धन्यवाद.
यानंतर मी एस.एल. मरकड सरांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. पीटी घेता पक्का? ओके. वाया सर लय मारेल बरं सर तुम्ही मला. बरं यानंतर घोडके मॅडम बोलतील. हॅलो. आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय गुरुजन वर्ग आणि इथे बसलेले सन्माननीय गुरुजन वर्ग, शिक्षक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि या ठिकाणी बसलेले आपले लाडके विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही येण्याच्या अगोदर मी येण्याच्या अगोदर तुमची बॅच संपली होती, पण तुम्हाला पाहून खरोखर मला आनंद झाला की खरोखर तुमच्यामध्ये संस्कार अजून टिकून आहेत आणि हेच संस्कार महत्त्वाचे आहे. सांगायचं म्हणजे की कोणतंही क्षेत्र कमी समजायचं नाही. ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो ते क्षेत्र प्रामाणिकपणे काम करा आणि ज्या क्षेत्रामध्ये आपण राहतो त्या क्षेत्राला जर आपण मनापासून काम केलं तर ते क्षेत्र आपण खरोखरच मोठं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आम्ही जे तुम्हाला जेव्हा रागवलं जातं तुम्हाला तेव्हा थोडंसं वाईट वाटतं, पण तो दिवस निघून गेलेला असतो, तो पिरियड निघून गेलेला असतो. जेव्हा आपण त्या पिरियडमधून बाहेर येतो तेव्हा त्या पिरियडची आपल्याला जाणीव होते की खरोखर आपण त्यावेळेस ऐकलं असतं तर आज आपण थोड्याशा या क्षेत्रापेक्षा थोड्याशा क्षेत्रामध्ये वेगळे गेलो असतो. पण हे आणि मुलींना पण जे संस्कार दिले जातात ते संस्कार महत्त्वाचे की जे आपले आईवडील असतात आणि आपल्याला दोन वडील 2 आई असतात, पण मात्र जे आईवडील असतात त्या सासू सासऱ्यांनाच आपण आईवडील म्हणून समजा. ज्या सासू सासऱ्यांना जर आपण आईवडील समजलं तर ते आपल्याला सुना म्हणून समजणार नाही. की आपण मुली बनायचं, मुली म्हणून त्यांच्या घरी राहायचं की सून म्हणून राहायचं हे कोणाच्या हातामध्ये, आपल्या हातामध्ये असतं. आपण कसं वागवायचं. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मुलांना संस्कार द्या की आपणच त्यांच्यासमोर काय करतो, मोबाईल पाहतो, त्यांच्यासमोरच व्हिडिओ पाहतो की त्यांचं झालं आपण काय म्हणतो, आपलं झालं की पप्पा थोडंसं द्या, मम्मी थोडंसं मोबाईल दे, आणि मम्मी पण काय करते कामामुळे मोबाईल त्याच्या हातामध्ये देते, चला मोबाईल देऊ तोपर्यंत आपलं काम आटोपतात. होतं की नाही असं? पण ही चूक पद्धत आहे. बघा कसं हसायला आलं, म्हणजे बरोबर आहे की कामं आटपेपर्यंत मुलांच्या हातामध्ये मोबाईल दिला जातो, पण त्या मोबाईलमुळं मुलांची मानसिकताही बिघडते आणि त्यांच्या सर्वच याच्यामुळं काय होतं, परिणाम होतो. म्हणून आपण अशी ही चूक करू नका. एक काम कमी झालं तरी चालेल, पण मुलांच्या हातामध्ये मोबाईल देण्याचा प्रयत्न करू नका. कशामुळे? कामामुळं. कामाचं नियोजन करा की आपल्याला कोणत्या वेळेस कोणतं काम करायचं आहे हे पण. आणि प्रत्येकाने की जीवन हे अनमोल आहे, कारण प्रत्येक शेवटच्या टोकावर कोणी जायचा प्रयत्न करू नका, कारण एकदा जीवन संपलं की परत आपल्याला जीवन मिळत नाही. त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे की विचाराची देवाणघेवाण असली पाहिजे, प्रत्येकासोबत आपलं बोलणं असलं पाहिजे, प्रत्येकाचे विचार एकमेकांना सांगितले गेले पाहिजे. बाबा तू कोणत्या क्षेत्रामध्ये काम करतोय, कोणालाही आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय त्या क्षेत्र आपल्याला मोठं समजायचं, कोणाचं लहान आहे मग आपण त्या लहान क्षेत्रवाल्यांना कसं बोलायचं असं नाही. प्रत्येकाचं क्षेत्र मोठं असतं, कमी जास्त काहीही नाही. एवढंच सांगायचं की जे मला मुलं आता काही चेहरे आठवतात, पण मी येण्याच्या अगोदर ही बॅच गेली त्याच्यामुळे मी जास्त काही यांना ओळखू शकत नाही. काही मुलं आहेत की खरोखर त्यांचं कौतुक करावं, आणि जे संस्कार दिले आम्ही ते तुमच्यामध्ये टिकून आहेत. एवढं बोलून जे आपण या ठिकाणी जमलो की हे विचाराची देवाणघेवाण की आम्ही पण आतापर्यंत, आता मला किती वर्ष झाले, भरपूर वर्ष झाले, अजूनही आमच्या शाळेमध्ये गेट टुगेदर कार्यक्रम होतो. आमची पूर्ण बॅच डॉक्टर आहे, पूर्ण बॅच की चेतन संदने आहे, संतोष सावजी आहे. ही म्हणजे काय, हा वातावरणाचा परिणाम आहे. आपण काय म्हणतो, चल या मित्रासोबत राहू नको, त्या मैत्रिणीसोबत राहू नको. आपल्याला जसं वातावरण मिळेल तसं त्या वातावरणामध्ये आपण काय करत असतो, घडत असतो. म्हणून आपण वातावरणामध्ये कोणत्या राहायचं. आता तुम्ही मोठे झालेले आहे, तुम्हाला सांगायचं काम नाही. सगळ्यात मोठं निर्व्यसनी बना, बाकी काही नको. क्षेत्र कमी जास्त असेल तरी चालेल, पण निर्व्यसनी राहा. कोणतंही व्यसन मात्र अंगाला लावू नका. किंवा आपलं पाहून आपण थोडंसं काय करतो, हातावर घेतो, थोडंसं असं केलं, थोडंसं ॲक्शन मारली की चला, त्या पप्पाचं पाहून मुलगाही तसंच करतो. पप्पा बाहेर गेली की तोही ॲक्शन करतो आणि तसं करून पाहतो. हळूहळू त्याचं काय करतो, चव घेतो. म्हणून आपण त्या ठिकाणी असं काही करू नका. तुम्हाला वाटेल मॅडम आल्या आणि आम्हाला वेगळं काही सांगून गेलं. सांगण्याचा अर्थ तसंच की आपल्यामुळं की दुसरा कोणी सुधरेल या ठिकाणी विचार करा. या ठिकाणी
सगळ्यांना पाहून आनंद झालाच आणि हा कार्यक्रम घडवून आणण्याचं ज्यांनी नियोजन केलं त्यांचे आभार मानते. आणि मला म्हणजे काम करता करता मला यावं लागलं. चला नितीन कोटायचे एवढे फोन की नाही मॅडम तुम्हाला यावंच लागतं. म्हटलं अरे भाऊ घरी व्यवस्था नाही, सर्व गाड्या बाहेर गेलेल्या आहे, आता काय करा. मग अमावस्या एके घरी आला आणि घेऊन आला. त्याच्यामुळे म्हटलं चला ही आता कामं तर नेहमीच असतात पण ही वेळ नेहमी येते का नाही. आता तुम्हालाही वाटत असेल आपलं बालपण कसं गेलं. आपल्या बालपणातले जर तुम्हाला अनुभव आले की स्वतःचं हसायला येतं की चला आपण कसं वागत होतो. कोणते शिक्षक लोक आपल्याला रागवत होते, कोण रागवत होतं, कोण शिस्तीमध्ये रागवत होतं. मला एक म्हणजे सवय होती की चला शर्ट इनमध्ये आलेच पाहिजे, कटिंग बारीक असायलाच पाहिजे, की हिरो कट मारायची का झिरो कट मारायची हे आपल्या राहण्यावर आपलं त्या ठिकाणी हे पडत असतं. म्हणून आपण राहणीमान साधंही असलं तरी चालेल पण आपले विचार कसे पाहिजे, उच्च पाहिजे. म्हणून साधे राहणीमान आणि उच्च विचार या ठिकाणी असायला पाहिजे. एवढं सांगते. बोलायसारखं खूप काही आहे आणि बोलायला म्हणजे सगळ्यांचे चेहरे पण असं वाटत खूप बोला पण नाही. आता कमी बोलते आणि या ठिकाणी थांबते. संयोजकांची बोलण्याची संधी दिली त्या ठिकाणी त्यांचे आभार मानते. आणि असंच चालू एकमेकांचे विचार एकमेकांना देवाणघेवाण झालीच पाहिजे. कामं नेहमी असतात पण या विचारामधून जे जीवन शेवटच्या टोकावर आपण जात असतो तो पाऊल आपण त्या ठिकाणी उचलत नाही. म्हणून जीवन हे अनमोल आहे आणि ह्या जीवनाचा आपण प्रत्येकानं विचार करायचा. या ठिकाणी थांबते. धन्यवाद मॅडम. यानंतर मी आदरणीय लुटे सरांना या ठिकाणी बोलण्यासाठी आमंत्रित करतो. हॅलो. या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्र वस्त्राव्रता या विनावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मार्च्युत शंकर प्रभुर्तीर दैवे सदा वंदिता सामापातू सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. गुरुजनांचा सत्कार आज होत असताना गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी दिवाळीचे दिवस असताना कामाधंद्याचे दिवस असताना वेळात वेळ काढून तुमच्यासारखे गुणी विद्यार्थी माझे विद्यार्थी निरनिराळ्या पोस्टिंगवर असताना आपण आपला अमूल्य वेळ या ठिकाणी आज दिलेला आहे. आणि हे होत असताना बऱ्याच वेळेस आपल्यासमोर काही नामोल्लेख मी करतो. सर्वांचेच नावं घेणं काही शक्य झालं नाही परंतु ते कुठंतरी आमच्या स्मरणात असलं पाहिजे. गणेश सोनवणे सूत्रसंचालन अतिशय व्यवस्थितपणे आणि हबहपमध्ये असल्यामुळे एक त्याला दैवी जोड मिळालेली आहे आणि त्यामुळं खूप काही कौतुक वाटलं. त्याचबरोबर नितीन कोठाळे की नेहमी संपर्कात असतात आणि त्या ठिकाणी अशा पोस्टिंगवर आहे आणि त्यामुळे निश्चितच अशा विद्यार्थ्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. योगेश गायकवाड असेल, मंगेश तेलंगरे असतील, परमेश्वर निकाळजे, रवींद्र मोळवंडे सोनगिरी. आणि मला अजूनही आठवतं की जसं तुम्ही आम्हाला घाबरत होते असं नाही, आम्ही पण काही विद्यार्थ्यांना घाबरत होतो. कारण जे हुशार विद्यार्थी असतात त्यांना मारून चालत नाही तर त्यांना कसं थांबवायचं वेळ प्रसंगी आणि सर्वांना घेऊन कसं जायचं. तर त्यामध्ये रवींद्र हा होता की खूप काही शार्प, कुठं काही चुकत असेल सर असं नाही तसं, अरे थांब रे तू, आणि अशा पद्धतीनं थांबून घ्यायचं कारण बाकीच्यांना पण सोबत घेऊन जायचं होतं. वाल कलम बोला मैं शहंशाह बड़ा हूँ, कलम बोला मैं शहंशाह बड़ा हूँ, जो लिखे पढ़े उसे सुल्तान बना दूँ, जो लिखे पढ़े उसे सुल्तान बना दूँ. आणि मग अशा ब्लॅक कारमध्ये त्याच वेळेस ते येऊ शकतात की ज्या वेळेस त्यांच्यामध्ये क्वालिटी असते. आणि त्या ठिकाणी आमची कमाई काय, किती प्लॉट घेतले, किती घरं बांधले, किती जमीन घेतली, ही काही आमची कमाई नाही. तर कमाई तुम्ही आहात, तुम्ही समाज आहात. तुम्ही समाजाला, तुमच्याकडे पाहून समाज आमच्याकडे पाहणार आहे आणि म्हणून याचा निश्चितच आम्हाला अभिमान वाटतो. ना हमारा नाम याद रखना, ना हमारा काम याद रखना, ना हमारा नाम याद रखना, ना हमारा काम याद रखना, सब कुछ भूल जाना, पर हमने जो पढ़ाया उसे याद रखना, उसे याद रखना. निरनिराळे संकट येतात. अजूनही काही विद्यार्थ्यांवरती अशी संकट आलेले की अजूनही त्यांच्यासमोर ते सात्वन कसं करावं याचा आम्हाला प्रश्न पडतो. की अवेळी वैविध्य आलेलं असेल, जवळचं प्रिय व्यक्ती आपल्या गमावलेला असेल तर मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा आणि अशा पद्धतीनं मैत्री जर निरपेक्ष आणि निराकांक्षी वृत्तीनं आपल्यामध्ये असेल
तर ही शाळा म्हणजे एक मंदिर असणार आहे. भलेही मोठी इमारत नसेल, भलेही भौतिक सुविधा नसतील, परंतु त्या हळूहळू आम्ही उभ्या करण्याचा प्रयत्न करू आणि त्यासाठी तुमची सुद्धा आवश्यकता असणार आहे. आर्थिक नसली तरी नैतिक आवश्यकता तुमची असणार आहे आणि यासाठी तुम्ही सर्वजण आमच्या पाठीशी उभे राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. स्वागत करत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं स्वागत होतं. भीतीही सुद्धा वाटते की एक्झाम चालू असताना 10वी 12वीच्या आणि असे काही स्तुती करणारे सुद्धा येत असतात की त्या ठिकाणी आम्हाला लपून बसावं लागतं आणि तशी स्तुती करण्याची वेळ येऊ नये अशी सुद्धा या समाजाकडून अपेक्षा आहे. गुड ॲक्शन्स आर डन विथ बॅड मोटिव्ज आर बॅड अँड बॅड ॲक्शन्स आर डन विथ गुड मोटिव्ज आर गुड. आई मुलाला मारत असेल किंवा गुंड मुलाला मारत असेल, दोघांमध्ये पण फरक आहे. त्या ठिकाणी त्याचा दृष्टिकोन कसा आहे त्या पद्धतीनं असेल. आणि आत्ता जसं सांगितलं होतं कोणी एकानं की लुटे सरांनी खूप काही मारलं, तर मन मोकळे बोलायचं आहे म्हणून बोलतो, आपल्याला मोकळकी मिळालेली आहे म्हणून बोलतो की असंही काही ट्रेनिंगमध्ये सुरुवातीला होतं BEdला असताना. जसं सरांनी सांगितलं, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. 10 जणांना ठोकत बसू नका वर्गामध्ये गेल्यानंतर. एकच शोधा असा की त्याला असं मारायचं की सर्व वर्ग कसा चुपचाप बसला पाहिजे. आणि त्या ठिकाणी ते टेक्निक त्या काळामध्ये आम्ही वापरत होतो. आजकाल काही तसं काही वापरत नाही. बऱ्याचशा जबाबदाऱ्या वाढलेल्या आहे. अशाच जबाबदाऱ्या तुमच्यापैकी काही जण घेतलेल्या आहे आणि त्यांना जाणीव आहे की कशा पद्धतीनं फेस करावं लागतं. धन्यवाद सर्वांचे, खूप खूप धन्यवाद. माझे जे सहकारी आज इथे उपस्थित नाही, त्यांच्या मनामध्ये सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहण्याची ओढ होती, बोलून दाखवली. परंतु मित्रांनो, कामं असे असतात की त्या ठिकाणी ते आपण टाळू शकत नाही आणि त्यांच्यापर्यंत सुद्धा या भावना पोहोचतील. परत एकदा आयोजकाचे नितीन असेल, सर्व तुमची टीम असेल, यांचे सर्व कॉन्टॅक्ट नंबर आम्ही घेऊ, वेळोवेळी तुम्हाला कॉल करू आणि या ठिकाणी सहकार्याची अपेक्षा आमच्याकडून तुम्हाला, तुमच्याकडून आम्हाला आजीवन मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आता आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम रामेश्वर बेरडकर. सर्वप्रथम प्रदीप मोकळे या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल शब्दसुमनानं त्याचं स्वागत करतो. हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर आला होता ॲक्च्युली. संभाजीनगरहून आलेला तो, ही आत्ताच मला माहिती नितीनकडनं मिळाली. आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम ॲक्च्युली हा दत्ताकडा आहे, पण माझं नाव घेतलं त्याबद्दल मी गणेशचं सुद्धा एक म्हणजे धन्यवाद देतो त्याला. माझ्यानंतर दत्ता ऑफिशियल आभार प्रदर्शन करल, पण मी दोन शब्द इथं बोलू इच्छितो. कारण मी इथं चुकलो तरीसुद्धा मला समजून घेण्यासाठी माझे शिक्षक वर्ग अवेलेबल आहे. तसंच मी बोलत असताना काही चुका जरी झाल्या तरी तुम्हीसुद्धा माझे मित्रच आहात, त्यामुळं मी बोलण्याची संधी सोडणार नाही आहे. ॲक्च्युली सर, हे कार्यक्रम 2 ते 3 दिवसामध्ये झाला. ज्यावेळेस आम्ही गावाकडे आलो त्यानंतर नितीनने आम्हाला सांगितलं की हे कार्यक्रम करायचा आपल्याला असा, पण धावपळ असल्यामुळं मुली अवेलेबल राहील किंवा नाही राहणार. त्यानंतर मुलांनासुद्धा आम्ही कॉन्टॅक्ट केले. बऱ्याच जणांचे रिस्पॉन्स होते की आम्ही येऊ शकू. बरेच जण आज सकाळी कार्यक्रमाला म्हणजे फक्त कार्यक्रम सुरू होणार आहे म्हणून आले, परंतु वेळेअभावी ते इथं उपस्थित राहू शकले नाही. मी सगळ्यांचीच नावं घेणार नाही, परंतु त्यापण एक सचिन लोखंडे म्हणून एक माजी विद्यार्थी तुमचा तो पण होता. त्यानंतर एक आमले म्हणून होता. असे बरेच विद्यार्थी येऊन गेले सध्या कार्यक्रमाला. त्यानंतर बरेच शिक्षकसुद्धा येऊ शकले नाही कार्यक्रमाला. उदाहरणार्थ जाधव सर जे की आमचे क्लास टीचर होते. त्यानंतर उबाळे सरांची सुद्धा इथे कमी भासती आहे, परंतु तुमच्या भाषणातून तुम्ही ज्या गोष्टी आम्हाला सांगितल्या त्यानुसार आमची जी अपेक्षा होती ती पूर्ण झाली की सर लोकसुद्धा अवेलेबल राहिले या कार्यक्रमासाठी. त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे शब्दसुमनानं धन्यवाद देतो तुम्हाला. ॲक्च्युली बरंच काही बोलण्यासारखं आहे सर, पण बोलायला म्हणजे आमचं वाचन कमी असल्यामुळं बोलता येत नाही. खऱ्या अर्थानं मराठी माध्यमात 10वीपर्यंत मराठी माध्यमात होतो आम्ही. त्यानंतर आमच्या एज्युकेशनमध्ये आम्ही तिथे गेलो आणि नंतर मग ते डॉक्टर इंजिनियर या फील्डमध्ये गेल्यानंतर बोलण्याचा काही जास्त संपर्क आला नाही, परंतु मोजकंच बोलेल. पण हा एक क्षण म्हणजे
आता जर तुम्ही इथनं बघितलं सर की 10 वर्ष आपण पाठीमागं जाऊन बघितलं असता तर असं वाटतं आपण काय होतो आणि आता काय झालो आहे. ॲक्च्युली त्यावेळेस एक किस्सा सांगाल सर तुम्हाला मी. आम्ही समर वॅकेशनसाठी गेलो होतो चिखलीला आणि तिथं आवटी सर आम्हाला भेटण्यासाठी आले आणि आवटी सरनी काय केलं, घरच्यांना कॉल केला आमच्या आणि कॉल केल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे मुलं डॉक्टर इंजिनियर होण्याच्या लायकीचे आहे. मग आम्ही तर तिथं ऐकून घेतलं त्यांचं ते. पण आवटी सर ज्यावेळेस आमच्या रूममधनं बाहेर गेले त्यानंतर सर कमीत कमी 15 मिनटं आम्ही हसत होतो की खरंच आपण डॉक्टर इंजिनियर होऊ शकतो का. खरं आहे, मी जर खोटं बोलतो तर निवृत्ती सांगेल किंवा भगवान सांगेल ही गोष्ट खरी होती. पण वास्तविक पाहता काही गोष्टी त्या वेळेनुसार बदलत चालता. त्यानंतर आम्ही शिक्षण घेत गेलो. जसं जसं समोर जात गेलो तसं तसं आम्हाला कळालं की शिक्षण म्हणजे एक वाघिणीचं दूध आहे. करेक्ट. त्याच्यामुळं आजपर्यंत आम्ही पोहोचलोय. बऱ्याच ठिकाणी आपल्या कॉलेजमधले बरेच विद्यार्थी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये पण काम करताय, काही आय टी सेक्टरमध्ये पण काम करताय, काही मॅनेजमेंट लेवलला आय टी सेक्टरमध्ये पण काम करताय. असे बरेच विद्यार्थी आहे सर. असे बरेच विद्यार्थी इथं आहेत की त्यांनी त्यांचा पूर्ण अनुभव तुम्हाला सांगितला नसेल. मे बी रवींद्रकडनं मला अपेक्षा होती की तो बऱ्यापैकी सगळ्यांना मोटिवेट करेल, जेणेकरून येणारी पुढची पिढी तुमचं जर भाषण ऐकत असेल तर ते मोटिवेट होईल की आपण एका खेड्या गावातनं इतक्या लेवलपर्यंत पोहोचू शकतो. हे पण सांगतो सर की रवींद्र हा खूप मोठा माणूस आहे सध्या आय टी सेक्टरमध्ये. पॅकेजसुद्धा त्याचं चांगलं आहे. तर त्याच्यानंतर सारंदर मुरडकर सर त्यांनी त्याची स्टोरी सांगितली आपल्याला. पण त्याचा खरा म्हणजे स्ट्रगल आम्ही बघितलेला आहे सर. म्हणजे तो बोलत्या वेळेस असा अडकळत बोलत होता अगोदर, पण आज हैदराबादच्या ठिकाणी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला डॉक्टर आहेत. त्याचा अभिमान आहे ॲक्च्युली मित्रांनो मला. आणि एवढंच बोलेल, बऱ्याच काही आठवणी आहेत ज्या की कॉलेजमध्ये झाल्या घडल्या. सगळ्यात चांगल्या आठवणी सगळ्यांना आठवत नाही, जे काही वाईट घडलं तेच जास्त सांगत असता. त्याबद्दल मी एक चांगल्या पण गोष्टी सांगेल काही की ज्यावेळेस आम्ही 10वीमध्ये होतो आणि उबाळे सर आमचे शिक्षक होते, ते शब्दपाठ करून घ्यायचे आमच्याकडनं. पण ॲक्च्युली आम्ही सुद्धा सरांचेच विद्यार्थी असल्यामुळं एक सिरियलनुसार आम्ही पाठ करून ठेवायचो एक 2 आणि कदाचित जर सपोज एखादा सिरियल चुकला तर छडी मात्र मग नक्की होती. याबद्दल म्हणजे मनातही शंका नाही. आणखी दुसरं एक गोष्ट सांगाल सर, तुम्ही लोखंडे सरांनी सांगितलं आता एक नवीन उपक्रम आपल्या शाळेमध्ये येतोय म्हणे की माझी विद्यार्थ्यांचं मनोगत त्यांनी सांगायला पाहिजे. खऱ्या अर्थाने चांगला उपक्रम आहे सर. ज्यावेळेस आम्ही बाहेर शिक्षणासाठी बाहेर गेलो, पुण्यासारख्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आम्हाला कळालं सर, आजकालसुद्धा आपण बघितलं बऱ्याच जणांनी सांगितलं मी हा व्यवसाय करतो, मी गाडी चालवतो, मी दूध व्यवसाय करतो, परंतु अजूनसुद्धा आपल्या भागातनं उद्योजक निर्माण नाही झाले सर. हे होणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस आम्ही बाहेर जातो सर, त्यावेळेस ज्यावेळेस ते पोरं आमच्यासोबत बोलतात त्यावेळेस आम्हाला असं वाटतं की आम्ही कुठेतरी बरेच पाठीमागं आहे. आम्हाला आणखी बरंच उंची गाठण्याची गरज आहे. आणि मुलामध्ये हा कॉन्फिडन्स डेव्हलप झाला पाहिजे सर. जो 8वी 9वी 10वीमध्ये जो कॉन्फिडन्स डेव्हलप होण्याची गरज आहे ती ॲक्च्युली माझी विद्यार्थ्यांच्या ज्यावेळेस ते भाषण देतील किंवा ते सांगतील की आम्ही हे करतो ते करतो, त्यावेळेस त्यांना पण असं वाटतं की हे पण आपल्यासारखेच होते अगोदर. त्या पद्धतीनं मी एक चांगला इनिशिएटिव्ह आहे. ते कोणाचं आहे आता ॲक्च्युली आम्हाला माहीत नाही, पण थँक्यू तुम्ही इथे सांगितलं ते आम्हाला. एवढेच बोलतो. आभार प्रदर्शन दत्ताच करल. धन्यवाद. सगळे वेळात वेळ काढून इथं उपस्थित राहिला. मुलींचे सुद्धा मी विशेष आभार व्यक्त करतो, कारण प्रत्येकाच्या घरी असं पॉसिबल नसतं की ते आपल्याला इथे पाठवतीलच. पण तुम्ही आलात, तुमच्या फॅमिलीने पण इथं वेळ दिला, तुमच्या घरच्यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच शिक्षक लोक पण इथे आज अवेलेबल राहिले. पडवळ सर पण पडवळ सरां तुमची एक मला आठवण आहे सर. ॲक्च्युली आम्ही 10व्या वर्गात होतो आणि तुम्ही एक आम्हाला म्हणलं होतं की आज आपली परिस्थिती चांगली आहे, उद्या राहणार नाही, याची जाणीव ठेवायला पाहिजे प्रत्येकाने. खऱ्या अर्थानं सर मी माझ्या आयुष्यामध्ये काही जरी करत असतो तर हीच गोष्ट लक्षात ठेवतो की कुठले जरी रिस्क घ्यायची असेल तर आपण शून्य झालो नाही पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद. मला बोलण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल मी सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. आणि दत्ता ऑफिशियली या कार्यक्रमाची धन्यवाद देईल सांगतो. ठीक आहे. बोल बाबा 2 शब्द आता. हॅलो 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 हॅलो. नमस्कार.
सर, आपण या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आला त्याच्याबरोबर सर्वांच्या वतीनं मी तुमचे आभार व्यक्त करतो. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा वेळात वेळ काढून आपल्या या स्नेहमिलनाला आलात, त्याच्यामुळे तुमचे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. थोड्याच वेळामध्ये आपल्याला इथं जेवणाची व्यवस्था आहे, जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नका. आता एक ग्रुप फोटो घेऊ आपण सर्व मिळून, त्याच्यानंतर टेबल लावला जाईल. पहिले सर तुम्ही जेवून घ्या सर्व, नंतर आम्ही जेवू. चला एक ग्रुप फोटो काढायचा आपल्याला. चपाती आहे ना विकास, चपाती तिकडे बागा मित्रा फोटो काढतो तुम्ही. राजू राजू माझा मोबाईल सर जेवणी सर थोडा नंबर नाही ना इकडे नाही तिकडून काढून पलीकडे असाच येईन टिकतो पण तू स्टँड पुरं भरून तुझे मला सगळ्यांचं व्हायचं मग बांगायचं. इकडे पाहिजे मंग्या मुडकीवर हा सर्व सर्व येतात आता नाही येत ना नाही. अरे इकडे बघा ना इकडं येत नाही का मंगेश थोडं खाली गणे उठ पडतो ना एक मिनिट. अरे शूटिंग सुरू आहे का कॅमेरा हे सुरू फोटो फोटो फोटोच लाव.